दरम्यान रासपचे महादेव जानकर यांना परभणीमधून लढण्याची शक्यता आहे। त्यांना महायुतीतून ती उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। फडणवीसांचा शरद पवार यांना पुन्हा दे धक्का पाहायला मिळतोय। महादेव जानकर आता महायुती सोबतच राहणार हे जवळपास निश्चित होताना दिसतंय। माहितीमधील एक जागा जानकर यांना मिळणार असल्याचं तटकरेंनी सांगितलेलं आहे। महादेव जानकर हे महायुतीची साथ सोडणार अशी चर्चा रंगलेली होती आणि महादेव जानकर सुद्धा तशाच प्रकारची वक्तव्य करताना दिसत होते आणि आता त्यांची बोलवण करण्यासाठी महायुती त्यांना एक जागा तर देणार नाही ना असा सवाल उपस्थित होतोय। कारण तटकरेंनी सांगितलेलं आहे जानकर यांना एक जागा दिली जाईल आणि परभणीची जागा ते लढू शकतात अशी माहिती तटकरेंनी दिली। आदरणीय जानकर साहेबांनी महायुतीमध्ये सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्वाळा त्या ठिकाणी दिला। महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यायानेच जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। योग्य वेळेला 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू त्यावेळेला त्यांच्या संदर्भातली सुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळे कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल। आमच्या महायुतीचे समन्वयक प्रसादजी लाड साहेब यांच्यासमोर आमची मीटिंग झाली आणि त्यातून त्यांनी सांगितलं की महायुतीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाला एक लोकसभेची जागा देण्यात येईल। आता ती कुठली जागा देईल ती हे तिघं ठरवतील, त्याबद्दल आत्ताच भाष्य करणं योग्य नाही। आणि मी महायुतीतच होतो परंतु जागेचा तेढा मिटत नव्हता म्हणून मी इकडे तिकडे होतो। मी पवार साहेबांचं देखील अभिनंदन करीन की ते माझे वडिलांप्रमाणे आहेत, त्यांच्याशी बी माझी चर्चा चाललेली होती। पण तिथं महाविकास आघाडीला मी 3 जागा मागितल्या होत्या। आदरणीय पवार साहेबांनी मला एकच जागा दिली होती आणि महायुतीला बी मी 2 जागा मागितल्या होत्या, त्यात महायुतीनं मला 1 जागा दिली। आता ती कुठली दिली ही आत्ताच मी डिक्लेअर करणं योग्य नाही। सर्वांच्या उमेदवार माहितीच्या माध्यमातून डिक्लेअर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।